विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु तो पवन पुत्र हनुमान बोल रे भाई सब हर 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 महादेव हला विठला हला हरि ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चहस्तचरणशृणुत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनिलाम्बुदाभं जगन्नेतपानीयं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दाज कृपादाने कथेचा विस्तार दाज कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्फुरदिक्प्रदेशं
विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा दयाळा तुमतानुग्रह राधनो तुमतानुग्रह राधनो करुणाकरा 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 दयाळा तुमतानुग्रह राधनो पावना झालो चरात हे दयाळा अनुग्रहला चलो पावन झालो चरालो शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागे ते दिव्य लोकाशी नेली सेवे लागे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमचा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा हो वेर न करावा हो वेर यावर न करावा हो वेर अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा यावरी न करावा वेरो यावरी न करावा सेवे लागी सेवक धारो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे तुके फेरा गर्भवास नाशिवंता टिप्रिया पुत्र धन बीज जाता क्षीणतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय याचे यावत मनुष्य मात्राला अर्थात तुम्हाला आम्हाला उपदेश करतात विठाला 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 अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या सीमाघात कृपेद्वारा
व त्याचप्रमाणे साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे गुरु योग्यांची माऊली अलंकापुर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या परमानुकंपेने परिसरातील सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने गुणीजन गायक वादक महाराज मंडळी यांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने व तरुण मंडळींच्या पुढाकाराने व समस्त पंचकृषीतील भाविकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या मोजे पुण्य पावन नगरी अर्थातच तरोडा बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड या पुण्य पावन नगरीमध्ये गेली 6 वर्षापासून अर्थात अर्ध तप या ठिकाणी झालेला आहे. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची फलश्रुती चालू आहे. आज नामचिंतन चालू आहे. या सोहळ्यातील जवळपास आज 5व्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा आपल्या सप्ताहाचे संयोजक आयोजक सप्ताह कमिटी गावकरी मंडळी भजनी मंडळ महाराज मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ अन्नदाते सेवेकरी समस्त तरोडा बुद्रुक ग्रामस्थ मंडळी आपणा सर्वांच्या वतीने आणि माझ्या पूर्व पुण्याने सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठाला 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 आज या कीर्तन सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक मंडळी गंधर्वासारखी गाणारी मंडळी आहे. इंद्रासारखे वाजवणारी आहेत. राजा परीक्षितीसारखे जनकासारखे सुज्ञ प्राज्ञ अधिकारी बहुश्रुत आणि बहुसंख्य श्रोती मंडळी आहे. अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी चालू आहे. बऱ्याच गावामध्ये भव्य आणि दिव्य फक्त म्हणायचं असते, भव्यही काहीच नसते आणि दिव्यही काहीच नसते. पण खरोखर वास्तविक ज्याला भव्य आणि दिव्य म्हणतात अशा प्रकारचा सोहळा आपण गेली 6 वर्षापासून या गावामध्ये उपक्रम हा चालू आहे. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळी यांना धन्यवाद देतो आणि चिंतन सेवेला आरंभ करतो. अतिशय गोड नियोजन आहे. आज या कीर्तनाकरता गायनाचार्य म्हणून लाभलेली ज्याने सुरुवातीला गोड सुंदर चाल गायली अशी संगीत अलंकार संगीत विशारद गायनाचार्य हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज शहाणी आळंदीकर महाराज उपस्थित आहेत. त्यांच्या पाठीमागे ज्यांनी गोड सुंदर चाल गायली अशी संगीत अलंकार संगीत विशारद गायनाचार्य हरिभक्तीपरायण बळीराम महाराज शिंदे आळंदीकर महाराज उपस्थित आहेत. तसेच या कीर्तनाकरता ज्यांचा गोड असा मृदंग वाजतोय असे मृदंग अलंकार मृदंग विशारद हरिभक्तीपरायण आदरणीय परमस्नेही आमचे नवनाथ महाराज भंडारी मानवतकर महाराज सुद्धा उपस्थित आहेत. तसेच सर्व या ठिकाणी आमच्या विनेकरे बाबापासून त्यांच्या सिस्टीमवाल्या दादापर्यंत आपण सर्वजण निर्लेकर पासदगावकर तरोडेकर सर्व भजनी मंडळी ग्रामस्थ मंडळी या सप्ताहाकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने सहकार्य करणारे अन्नदान करणारे पंगत देणारे पट्टी न देणारे रोज कीर्तनाला येणारे कधीच कीर्तनाला न येणारे स्टेजवर बसलेले खाली बसलेले खुर्च्यावर बसलेले बाहेर बसलेले अगदी लांब बसलेले कीर्तन पटलं तर ऐकायचं ना तिकडून तिकडंच निघून जायचं अशा सुद्धा तयारीने बसलेले आपण सर्वजण. आणि या कीर्तनाकरता ज्यांचं प्रक्षेपण लाईव्ह चालू आहे असे आमचे दादासुद्धा आहेत. आणि HRK साऊंड यूट्यूब चॅनल हे सुद्धा आहे. तुम्ही बिनधास्त शूटिंग करा. मी काही चुकीचं बोलणार नाही, मला काय भीती नाही, काय अडचण नाही. फक्त श्रोते मंडळ एक सूचना आहे मंदिरातल्या, कोणीही झोपी जाऊ नका. कारण मी इथं जेवढा दिसतो काय त्याच्यापेक्षा मोठा स्क्रीनवर दिसतो. आपल्यावर बाहेरच्या लोकांचं फार बारकाईनं लक्ष आहे. म्हणून सावध राहा, कोणी झोपी जाऊ नका. कारण कीर्तनाची वेळ होती 9 ते 11. आता जवळपास सुटायच्या वेळेला कीर्तन सुरू झाले. आता हे अवेळी सुरू झालेलं कीर्तन कोणत्या वेळी संपेल सांगता येत नाही. तसं काही काळजी करू नका. फक्त आपल्या 1 तासभर सेवा करायची आहे. विठाला 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 अतिशय गोड नियोजन आहे. गायनाचार्य सुंदर आहेत, मृदंगाचार्य सुंदर आहेत, टाळकरी सुंदर आहेत, विनेकरी सुंदर आहेत, साऊंड सिस्टीम सुंदर आहे, मंडप सुंदर आहे, गाव सुंदर आहे, गावकरी सुद्धा सुंदर आहेत, अन्नदाते सुंदर आहेत, पंक्ती सुद्धा सुंदर आहेत. महाराज म्हणा की काय आताच काही द्यायचं नाही, नंतर बघू आहे का नाही. विठाल 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 मंडळी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला 1 पाऊण तासामध्ये सेवा आटवायची आहे. आज या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय याचे यावत मनुष्य मात्राला अर्थात तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. खरं तर मंडळी कीर्तन थोडं लक्ष देऊ नये का.
आणि कीर्तन लक्ष देऊन ऐका हे म्हणायची गरज पडू नये, कारण कीर्तन हा विषय लक्ष देऊन ऐकायचाच असं मला वाटते. तुम्ही लक्ष देऊन ऐकता, कारण मी तुम्हाला गेली 4 दिवसापासून लक्ष देऊन पाहतोय. विठाल 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय याचे यावत मनुष्य मात्राला अर्थात तुम्हाला मला काय करतात, उपदेश करतात. मंडळी, आपण जर या समस्त जगताचा विचार केला, माझे ज्ञानोबाराय म्हणतात या जगामध्ये 84 लाख प्रकारचे जीव आहेत. किती आहेत? 84 लाख प्रकारचे जीव आहेत. पण 83,99,999 जीव बाजूला करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण फक्त आणि फक्त एकट्या माणसाचा, मनुष्य देहाचा जर विचार केला तर आपण जीवनामध्ये वावरत असताना सकाळी झोपेतून उठलं तेव्हापासून रात्री झोपी जाईपर्यंत आपल्या जीवनात जे काही प्रसंग घडतात, कोणताही असो प्रसंग, सुखाचा असो दुःखाचा असो, प्रसंग चांगला असो वाईट असो, प्रसंग आपल्या अनुकूल असो प्रतिकूल असो, कोणताही प्रसंग असो, आपल्या जीवनात जे काही घडत असते, चांगलं घडत असेल वा वाईट घडत असेल, प्रत्येक घटनेला, प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक वेळेला कारण जर काय असेल, शास्त्रकार म्हणतात आपल्या जीवनात जे काही घडते त्याला कारण जर काय असेल तर आपलं प्रारब्ध आहे. काय आहे? आपलं प्रारब्ध. त्यालाच कपाळ, नशीब, संचित, भाग्य नावं वेगवेगळे आहेत, पण कारण एकच आहे. आपल्या जीवनात जे काही घडते त्या सगळ्या गोष्टीला कारण काय आहे? प्रारब्ध. प्रारब्धाशिवाय या जगात कोणती घटना घडत नाही. भोगतो न घडे संचिता वाचूनी, करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये घडणारी प्रत्येक घटना प्रारब्ध जसं असेल तशी घडत असते. विठाल 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 विठाल. प्रारब्ध अनुकूल असेल घटना अनुकूल, प्रारब्ध प्रतिकूल असेल घटना प्रतिकूल. बऱ्याच वेळेला आपण जीवनामध्ये पाहत असतो काही माणसं फारसं काही कष्ट करत नाहीत, पण त्यांच्या परिस्थितीचा जर विचार केला तर फार मोठ्या पदावर, फार मोठ्या संपत्तीचे जे मालक असतात. पण तुकोबाराय म्हणतात व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. सख्य दोघं भाऊ असतात, दोघांनाही 10-10 एकर सारखीच जमीन असते, पाणी तेवढंच असते, सगळ्या गोष्टी सारख्या असतात, नियोजन सुद्धा सारखं असते. पण एकाला 10चा अवरेज येते, एकाला 8चं. म्हणजे मी 5चं म्हणणार होतो, तुम्ही 3 कमी केलं, काय अडचण नाही. एकाला 8चं येते. हा फरक जो आहे तो फक्त आणि फक्त प्रारब्धाचा आहे. विठाल 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 विठाल. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहत असतो बरेचसे उच्च शिक्षित लोक, चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित असणारी लोक सुद्धा घरी बसलेली आहेत, शेतातले कामं करतात, रोजगारी करतात, आणि बऱ्याच वेळेला अशिक्षित अडाणी लोक मोठमोठ्या पदावर जाऊन बसतात. हे आपल्या रोजच्या पाहण्यातला प्रसंग आहे. आमच्या परमार्थाला जर विचार केला, बऱ्याचशा लोकांना गायनामध्ये संगीत विशारद होण्याकरता किती परीक्षा द्याव्या लागतात, त्याकरता काय काय करावं लागते याच्यातलं काहीही कळत नाही. पण त्यांची रामनवमीपर्यंत डायरी आतापासून बुक आहे. अरे तुम्हाला कळणार नाही. विठाल 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 विठाल. बऱ्याचशा कीर्तनकार मंडळीला विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, गीता, गीता भाष्य, शंकर भाष्य हे ग्रंथ कशाला म्हणतात आणि कशासोबत खातात हे सुद्धा माहीत नाही. पण त्यांची सुद्धा एकही तारीख रिकामी. विठाल 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 विठाल. अन्नमान दान हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन.
प्रारब्धाची जोडे धान, प्रारब्धाची वाडे मान, प्रारब्धाची वाडे मान, प्रारब्धाची वाडे मान, वाडे तुकोबाराय आपल्या मनाला बोलत असताना तुकोबाराय म्हणतात प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढेमान हरी सोस करीसे कावाया सोस करीसे कावाया भजे मना पंढरी राया भजे मना पंढरी राया सोस करीसे कावाया सोस करीसे कावाया तुकोबाराय मनाला सांगतात जे काय घडते प्रारब्धानं घडत असते. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जे केलेलं कर्म आहे पूर्वी ते आपल्याला प्रकर्षाने भोग देण्याकरता जे प्राप्त आहे त्याला काय म्हणतात? प्रारब्ध. म्हणजे आपण महिनाभर केलेली ड्युटी त्या ड्युटीचा मिळालेला पगार. विठाल 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 आता हे थोडं कळायला जड जाईल पण ऐकावं लागेल यात काही इलाज नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात जे काही आतापर्यंत चांगले वाईट प्रसंग आले प्रत्येक प्रसंगाला मी देवाला दोषी मानत नाही. प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक घटनेला मी माझ्या कपाळाला माझ्या नशिबाला दोष देत असतो. अनेक प्रसंग आले गोपाला पाटील गावीचे लोक आता मजबी कोण घाली. गावचा पाटील कोपला गावातले लोक कोपले गावाच्या बाहेर जाण्याचा प्रसंग आला तरी महाराज देवाला दोष द्यायला तयार नाहीत. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. महाराजांची पत्नी नवनाथ महाराजांची पत्नी अन्न अन्न करिता मेली. बाहेरची मंडळी पुढच्या वरली कोण्या महाराजाची? पासद गावच्या नाही. कोण्या महाराजाची? ज्या तुकाराम महाराजांच्या नावावर ज्या तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर आम्ही स्कॉर्पिओ काय ते थार अजून कोणती इर्टिका फॉर्च्युनर मला जास्त नाव माहित नाहीत कारण मी टू व्हीलर फिरतो. विठाल विठाल ज्या तुकोबारायच्या नावावर ज्या माऊलींच्या नावावर आज लाखो समाज त्यांचं नाव घेऊन संध्याकाळी गुलाबजाम खातो. त्या तुकाराम महाराजांची पत्नी अन्न अन्न करिता मेली मरण पावली तरी सुद्धा महाराज देवाला दोष द्यायला तयार नाहीत. आपण जर काकडा करत असताना भजन करीत असताना वारी करत असताना परमार्थ करत असताना जर कदाचित आपल्या जीवनामध्ये एखादा प्रतिकूल प्रसंग घडला तर आपण जगात देव नावाची वस्तू आहे हे सुद्धा मानायला तयार नाही. मंडपात बसून तोच विषय चालू आहे की मग विठाल 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 तुकोबाराय असे प्रसंग घडल्यावर महाराज म्हणतात तुका म्हणे माझा कपाळाचा गुण तुझ बोले कोण समर्थासी. महाराज म्हणतात देवा तुला दोष द्यायला जागा शिल्लक नाही. माझ्या कपाळाचा माझ्या नशिबाचा माझ्या प्रारब्धाचा माझ्या संचिताचा दोष आहे. कारण जीवनामध्ये दुसऱ्यावर माणसानं रुसूच नाही. महाराज अपमान झाला दुसऱ्यावर रुसू नये, मार मिळाला दुसऱ्यावर रुसू नये. महाराज म्हणतात आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. दुसऱ्यावर माणसानं अजिबात दोष ठेवू नये. फक्त आपल्या कपाळावर प्रारब्धावर दोष दिला पाहिजे. विठाल विठाल
माणसानं गुलाबजामुन बुंदी शिरा हिरोज खाण्याचे प्रकार नसतात. कधी कधी पिठलं भाकर सुद्धा खाली पाहिजे. आजचं कीर्तन म्हणजे त्याच प्रकारचं आहे. विठाल 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 विठाल. आणि माणसाची अपेक्षा अशा झाल्या महाराज, मानसिकता अशी होऊन गेली की कीर्तन म्हणजे काही संत विचार समजले पाहिजे, परमार्थ कळाला पाहिजे, देव कशाने प्राप्त होतो हे कळालं पाहिजे, किंवा जीवनात आलेले दुःख कशाने जातील, याचं कारण काय आहे आणि याच्यावर उपाय काय आहे हे समजून घ्यायची कोणाची तयारी राहिली. फक्त आणि फक्त माणसाला कीर्तनातून मनोरंजन, टाइमपास आणि असं विठाल 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 जीवनामध्ये जे काही भोगायला मिळते प्रारब्धाचा विषय आहे. अशा प्रारब्धाने जीवनात बऱ्याचशा काही गोष्टी घडतात. तुकोबाराय म्हणतात, संत सांगतात, प्रारब्धानं माणसाला बऱ्याचशा काही गोष्टी भोगायला मिळतात. त्यात सुख सुद्धा आहे आणि दुःख सुद्धा आहे. प्रारब्ध ज्या वेळा माणसाला दुःख देते त्यावेळेला दुःखाचे प्रकार सांगत असताना शास्त्रकार सांगतात, असे काही दुःख शास्त्रकार सांगतात ते आपल्याशिवाय आपल्याला अग्नीशिवाय जळतात, आपल्याला जळायला अग्नी लागत नाही. असे 6 दुःख आहेत. सुभाषितकार गुढ सांगतात, कुग्राम वासो कुलहीन सेवा कुभोजनम क्रोधमुखीचा भार्या मूर्खस्य पुत्रो विधवाच कन्या वेनाग्निनाम शतप्रदहन्ति कायम. सुभाषितकार म्हणतात हे 6 दुःख माणसाला अग्नीशिवाय जळतात. त्यातलं पहिलं दुःख आहे कुग्राम वासो. कु म्हणजे मी सांगू, मी तर सांगायलाच उभा आहे की कुग्राम वासो. कु म्हणजे वाईट आणि ग्राम म्हणजे गाव. चांगल्या माणसाला वाईट गावात राहण्याचा योग आला तर त्याच्या करता ते फार मोठं दुःख आहे. रामायणातलं उदाहरण आहे, विभीषणासारख्या सद्भक्ताला लंकेसारख्या राज्यामध्ये जर राहण्याचा योग आला त्याच्या करता ते फार मोठं दुःख आहे. विठाल 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 कुलहीन सेवा. चांगल्या उच्च कुळामध्ये घरंदाज व्यक्तीला जन्म मिळाला, पण मिळाल्याच्या नंतर कालांतराने परिस्थितीने प्रारब्धाने दैववशात एखाद्या नीच कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीच्या घरी जर चाकरी करण्याचा, सेवा करण्याचा जर योग आला त्याच्या करता ते फार मोठं दुःख आहे. कळालं तर विठाल 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 कारण हे अशा बारीक गोष्टी कळायला सुद्धा अवघड असतात. मी एका आमच्या गावातल्या म्हाताऱ्या आजीला म्हणलं, महाराज आजी म्हणलं सरपंचाची बायको कोमात गेली. काय म्हणलं? कोमात गेली. ती म्हणली माय गेली असतील, मोठ्या लोकांचं काय कुठेही जातात. काय म्हणली? गेली असतील मोठ्या लोकांचं काय कुठेही जातात. विठाल 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 तसं काय होऊ देऊ नका. 2 दुःख झालीत. कुग्राम वासो कुलहीन सेवा कुभोजनम. को म्हणजे वाईट आणि भोजन म्हणजे जेवण. आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपलं जे सगळं जीवन घडत असते, आपला जो व्यवहार घडत असतो, आपली जी वाणी पुढे घडत असते ती आपल्या आहारावर अवलंबून आहे. आहार करत असताना फार विचार करून माणसानं आहार घेतला पाहिजे. कारण जैसे खावी अन्न तैसे होय मन. आहार जर शुद्ध असेल तर माणसाचे विचार शुद्ध होत असतात. विचार जर शुद्ध असतील तर माणसाचा आचार शुद्ध होत असतो. ज्या माणसाचा आचार शुद्ध आहे अशा माणसाचं जीवन सुखी होत असते. या जगात जिवंत असताना त्याच्याकरता स्वर्ग निर्माण होत असतो. विठाल 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 आहारावर फार लक्ष दिलं पाहिजे माणसानं. महाराज फार लक्ष. महाराज म्हणतात, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. लक्ष दिलं पाहिजे. आणि आहार सुद्धा किती खाला पाहिजे याला सुद्धा काय आहे, मर्यादा आहे. युक्त आहार विहार
नेम इंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. ज्याला परमार्थ करायचा आहे, देव मिळवायचा आहे, साधना करायची आहे, नामचिंतन करायचं आहे, थोडक्यात कीर्तनात जरी बसायचं असेल तरी सुद्धा आहार कसा पाहिजे, मापात पाहिजे, कमी पाहिजे. कारण जास्त जर आहार झाला तर माणसाला कीर्तन करायचा पुढं बसून सुद्धा काय लागते, कारण आहार जर जास्त झाला तर पुढच्या सगळ्या गोष्टी बिघडत असतात. विठाल 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 आहार वाढला माणसाचा आळस वाढत असतो. फार आळस, इतके लोक आळशी झाले महाराज आजकाल, एवढी आळशी झाली. दोघी सहसा सुना, नवनाथ महाराज दोघी सहसा सुना जांभळाच्या झाडाखाली झोपल्या होत्या. कुठं, जांभळाच्या झाडाखाली. वारं सुटलं, दुपारची वेळ होती. वारं सुटल्याच्या नंतर एक जांभूळ सासूबाईच्या नाकावर पडलं. मावशी तुम्हाला सांगालो, हां 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 इकडं 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 बघा, हां जमलं जमलं. सासूबाईच्या नाकावर पडलं. पडल्याच्या नंतर सासूबाईनं सुनेला सांगितलं, सुनबाई एक काम करा ना म्हणे, एवढं माझ्या नाकावर जे जांभूळ पडलंय तेवढं माझ्या तोंडामध्ये ढकलता का. एवढी आळशी सासू. पण सुनबाई म्हणली, आत्याबाई घंटा झालं कुत्रं मग तोंड चटाले म्हणली, तेच हाणं होईना आणि तुमचं जांभूळ कवा ढकलू. विठाल विठाल आहार मापात पाहिजे महाराज. सकाळी काकड्याला जर उठायचं असेल, सकाळी काकड्याला 4 वाजता जर उठायचं असेल तर रात्री 12 वाजता पुन्हा एकदम काय खावं लागते, विठाल 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 हे महाराज म्हणजे धर्माबादचे मुरमुरी, मुरमुरी धर्माबादचे नसतात महाराज. कुठले येतं, निजामाबाद. विठाल 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 कुभोजनम चौथाही क्रोधमुखीच्या भार्या. फार थोडं लवकर लवकर सांगतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि अजिबात घाबरू नका. तुम्हाला जर झोप आली, आळस आला आणि उठून जायचं असं वाटत असेल, हातवरी करा, आपलं कीर्तन म्हणजे तसं न सांगता जाऊ नका बरं, सांगून जा. काय चालू होतं आपलं कीर्तन. हां, क्रोधमुखीच भार्या. माऊली भार्या म्हणजे तुम्ही 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 तुम्हीच सांगा सांगा सांगा. पत्नी हो, भार्या म्हणजे पत्नी, बायको, मंडळी, खटलं, बारदाना, लक्ष्मी, वाईफ, तुमच्या घरचे ते, तुम्ही जे समजता ते. ती जर रागीट असेल तर चांगल्या माणसाकरता ते फार मोठं दुःख आहे महाराज. ते सांगण्यासारखं आता नाही येतं, पण तरी सांगतो. आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलो. गेल्याच्या नंतर साहजिकच हिवाळा दिवस होता, टूव्हीलरचा प्रसंग होता, मुक्कामी राहिलो गावात. ते कीर्तनकार काय भेटले नाही. त्या गावात एक मोठे कीर्तनकार होते. सकाळी त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. हे जे 5 वेळा यांनी येडा घातला का ना, हे सोबत होते, माझ्या सोबत होते. आम्ही गेलो आणि वाटलं महाराज आले नाहीत, आपणच जावं महाराजांना भेटायला. घरी गेलो. गेल्याच्या नंतर दारातूनच हाक मारली, सोळंके साहेब हाक मारली, आहेत का महाराज घरी. बाईनं काय म्हणावं, महाराज गेले म्हणजे चुलीत. कुठं गेली, चुलीत. मला वाटलं जी बाई स्वतःच्या नवऱ्याला चुलीत घालती ती पासदगावच्या महाराजाला कुठे घालील. मी लगेच रिवर्स गिअर टाकला, मागं फिरलो. आता आपलं घर गाठण्यात मजा आहे म्हणलो, निघालो वापस. त्या बाईला समजलं मला काय वाटलं ते. तिनं हाक मारली, महाराज तुम्ही जी चूल समजता ती चूल नाही म्हणली. आमच्या शेताच्या तिन्हीकडून डोंगर आहे आणि त्या शेताला आम्ही काय म्हणता म्हणली, चूल. विठाल 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 पाचवं दुःख आहे महाराज, मूर्खश्च पुत्रो. मुलगा मूर्ख निघणं, संतती मूर्ख असणं फार मोठं दुःख आहे महाराज. शहाण्या व्यक्ती करता फार मोठं दुःख आहे. आणि आताच्या काळात हेच फार मोठं दुःख. जवळपास टक्केवारीचा जर विचार केला 50% लोकांना हे दुःख आहे. किती टक्के, तुम्ही तर वाढवली बा टक्केवारी. जास्त अभ्यास आहे तुमचा, कारण मी जास्त समाजात वावरत नाही. बाबा माने, तुमचं नाव काय, भगवानराव देशमुख तरोडेकर. ते म्हणाले 70% सध्या संतती जाग्यावर नाही. आणि
खरं आहे महाराज, वास्तव मान्य करायला हरकत नाही. 70% संतती अर्थात मुलं जाग्यावर थाऱ्यावर नाहीत. का नाहीत? कारण आपण कुठंतरी संस्कार देण्याकरता कमी पडलो. रोजचे कीर्तनकार सांगतात आपल्याला, प्रत्येक गावातला प्रत्येक शहरातला मुस्लिम 5 वर्षाच्या लेकराला घेऊन मस्जिदीमध्ये नमाज पडण्याकरता नेत असतो. पण दुर्दैव हे आहे की आपण आपल्या मुलाला नेत नाही. वा विठाल 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 विठाल. मग हे सप्ताहामधून करायचं काय असते? सप्ताह म्हणजे काय टाइमपास नाही. लाखो रुपये खर्च करून काही डेकोरेशन करायचा विषय नाही. सप्ताह म्हणजे परिवर्तन, परमार्थ म्हणजे परिवर्तन. आपल्या गावात सप्ताह झाल्याच्या नंतर सप्ताहामध्ये 10-5 नवीन असे टाळकरी झाले पाहिजे. 10-5 विद्यार्थ्यांनी हरिपाठ केला पाहिजे. कधीतरी शनिवारी का होईना हनुमान मंदिरावर हनुमान चालीसा झाली पाहिजे. एकादशीला भजन झालं पाहिजे. होत आहे बदल, नाही असं नाही. कारण आपल्या गावात पूर्वी सप्ताह नव्हता, सप्ताह सुरू झाला. आकडा नव्हता, आकडा सुरू झाला. पण एवढ्यावर थांबायचं नाही, आता हरिपाठ सुद्धा करायचा. विठाल 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 विठाल. संतती चांगली असणं ही काळाची गरज आहे महाराज. कारण आपण आपल्या हयातीमध्ये जी काही प्रॉपर्टी, जे काही संपत्ती, जे काही धन अवैध पद्धतीने जमा करतो, ते आपण जमा केलेलं धन अवघ्या 10-5 वर्षामध्ये आपल्या डोळ्यासमोर ती संतती जर मूर्ख निघाली तर संपवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतती शुभ संतती असणं, संस्कारी असणं कशी असली पाहिजे? माझ्या ज्ञानोबाऱ्यासारखी, तुकोबाऱ्यासारखी, सावता महाराजांसारखी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी संतती जन्माला आली पाहिजे महाराज. आणि अशी जर संत जन्माला आली तर महाराज म्हणतात, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. सात्विक जर संतती जन्माला आली तर महाराज म्हणतात देवाला सुद्धा आनंद होतो. ज्या वेळेला विश्वमौली ज्ञानोबारायांनी समाधीला जाण्याचा विचार केला, निर्णय झाला, ज्ञानोबाराय समाधीला निघाले, त्यावेळेला ज्या भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता योगी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, त्या योग्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा देव जात नाही. योगी यांच्या ध्यानी दाता ना तोडसी, तो आम्हापाशी मागे पुढे असा देव, ज्याची प्राप्ती करण्याकरता हजारो जन्म घ्यावे लागतात, फार कठीण तपश्चर्या करावी लागते. ज्या देवाकरता अख्खं जग रात्रंदिवस धडपड करते, रडत असतात, तो देव स्वतः ज्यावेळेला ज्ञानोबाराय समाधीला निघाले त्यावेळेला म्हणू लागले, काय म्हणू लागले? धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्माले, कुशी ज्ञान देव जन्माले, धन्य दयाचे ज्ञान देवा जन्माले, धन्य धन्य दयाचे ज्ञान देवा जन्माले. ऐसे सांगता हरिसी प्रेम वसंडले रुक्मिणीसी, धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. समाधीच्या अभंगामध्ये नामदेव महाराज गोड वर्णन करतात. भगवान परमात्मा स्वतः सांगतात ती कुशी, ते उदर धन्य आहे ज्या कुशीमध्ये ज्ञानोबाऱ्यासारखं रत्न जन्माला आलं महाराज. कारण संतती जर झाली, एकतर देशभक्त, एकतर देवभक्त, समाज उपयोगी किंवा धर्म उपयोगी असलं पाहिजे, नाहीतर न झालेली बरी. विठाल 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 ज्या वेळेला भगवान परमात्मा बळीच्या दारामध्ये वामन रूप घेऊन गेले, त्यावेळेला त्या बळीची आई म्हणू लागली, भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ.
ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. जगाचा मालक माझ्या मुलासमोर हात पसरतो महाराज. अशी संतती जन्माला आली पाहिजे. विठाल 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 विठाला आणि विधवाच्या कन्या कमी वयात जर कोणाची मुलगी जर विधवा झाली महाराज ते सुद्धा फार मोठं दुःख आहे. असे फार अनंत दुःख आहे संसारामध्ये. तुकोबाऱ्या सांगतात अनेक दुःखे सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती भय काप चित्ती भरलासे. फार मोठे दुःख संसारात महाराज. संसारातले दुःख जर सांगत बसलं तर महाराज म्हणतात पाषाणाला सुद्धा पाजर फुटेल एवढे दुःख संसारामध्ये आहे. पण या अशा चिल्लर दुःखाला शास्त्रकार दुःखच म्हणायला तयार नाहीत. शास्त्रकारांनी दोन दुःख फार मोठे सांगितलेत. पहिलं आहे जन्माचं आणि दुसरं मृत्यूचं. रात्रीच महाराजांनी गोड विषय सांगितला. जन्माला येत असताना काही एवढी सोय व्यवस्था नाही. रात्री फार गोड महाराजांनी सांगितलं काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांसमळ मूत्र दाना तू दक्षणोक्षणा ध्यातसी किंवा विष्टाली पचहुकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. महाराज म्हणतात जशी त्या कुकरमध्ये तांदूळ उकडतात तसा तो गर्भ आपल्या आईच्या उदरामध्ये उकडत असतो. एवढा त्रास होतो एवढा त्रास होतो. तो त्रास असह्य होतो. त्रास सहन होत नाही आणि त्रास सहन न झाल्यामुळं तो जीव काय म्हणतो देवाला महाराज एक वेळ करी या दुःखावे कळे एक वेळ करी या दुःखावे कळे एक वेळ करी या दुःखावे कळे एक वेळ करी या दुःखावे दुरिताचे जाळे उगवणी दुरिताचे जाळे उगवणी दुरिताचे जाळे उगवणी दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस 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 हा माझा नवस हा माझा वा टाळी वाजवा वा. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्री हे दिवस पांडुरंगा तो जीव ती वेदना असह्य झाल्यामुळं भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो विनंती करतो नवस करतो. नवस फेडतो का न फेडतो तो विषय नंतरचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. दुःख फार मोठं आहे आणि शेवटचं दुःख आहे महाराज मृत्यूचं. मरण सुद्धा माणसाला सहजासहजी येत नाही. असं म्हणतात ज्या वेळेला माणसाला मृत्यू येत असतो त्यावेळेला हजारो इंगळ्या चावल्याच्या नंतर जेवढा त्रास होतो तेवढा त्रास स्क्रीन समोरची मंडळी तेवढा त्रास मरताना होते म्हण. तुम्हाला माहित आहे का? स्क्रीन समोरची मंडळी माहित नाही का? म्हणून तुम्ही आहेत अजून म्हणून अजून गेले नाहीत. आणि ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला सांगायला शिल्लक राहणार नाही. फार मोठं दुःख आहे महाराज. मनुष्य जीवनामध्ये फार असे दुःख येतं फार दुःख येत. हे जर दुःख संपवायचे असतील याच्यावर काही जर उपाय करायचा असेल तर महाराज आणि इथंच करता येतो. कुठं? इथं मनुष्य देहामध्ये फार गोड सांगतात ज्ञानोबा आहे. तैसे येण्याचे शरीर हे शरीरा येणे सरे किंबहुना यर झारे चिरा पडे मनुष्य देचे निज्ञाने
सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने तिथला किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे अज्ञानातून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे जडातून चेतनाकडे मायेतून ब्रह्माकडे जीवाचा शिवनराचा नारायण या देहामध्ये होता येते महाराज. खरं काय खोटं काय जड काय चेतन काय माया काय ब्रह्म काय जीव काय शिव काय संसार काय परमार्थ काय स्वर काय बेसूर काय ताल काय बेताल काय झोप काय जागृती काय सगळ्या गोष्टीचा विचार मनुष्य देहामध्ये आहे. म्हणून अशा दुःखी असणाऱ्या जीवाला आणि विवेक प्रधान असणाऱ्या जीवाला तुकोबाराय म्हणता जर दुःख संपवायचं असेल येरझार संपवायचे असेल तर काय करा अभंगाचं ऐसी जोडी करा राम कंठी धारा 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 जेने चुके फेरा जेने चुके फेरा गर्भवास प्रिया पुत्राची नाशिवंत झाला नाशिवंत झाले प्रिया पुत्र जेने चुके फेरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताची प्रिया पुत्र धार प्रिया पुत्रधार प्रिया पुत्रधार प्रिया पुत्र जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात महाराज म्हणतात जर येरझार संपवायची असेल जीवनातील दुःख संपवायचं असेल व्याधी संपवायची असेल पीडा संपवायची असेल येरझार संपवायची असेल तर काय करा जेणे गर्भवास फेरा चुके ऐशी जोडी करा. तुमचं लक्ष सगळं फायनलवर असते पण फायनलवर डायरेक्ट जायचं नसते जात जात जायचं असते. डायरेक्ट 17व्या वर्षी माणूस जात नसतो 69 वर्ष जगावं लागत असते. तसं महाराज म्हणतात जेणे गर्भवास फेरा चुके ऐशी जोडी करा. महाराज म्हणतात जेणेकरून तुमचा गर्भवासाचा फेरा चुकेल अशा प्रकारची जोडी. जोडी म्हणजे तुम्ही काय समजता जोडीचा अर्थ? बैल जोडी नवरा बायकोची जोडी नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये ज्या ज्या वेळेला कारण प्रसंग बदलला की शब्दाचे अर्थ बदलत असतात. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जोडी शब्द येत असतो त्या त्या ठिकाणी अर्थ त्याचा एक वेगळा आहे. आपण रोज एक अभंग म्हणतो बघा मन अभंग हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. इथं जोडी शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? साठवण ठेवा निधी संपत्ती प्रॉपर्टी. महाराज म्हणतात अशा प्रकारचा ठेवा अशा प्रकारचं धन जमा करा. काय करा? ऐशी जोडी करा राम कंठी धरा रामाला कंठात धरा. रामाला कंठात धरायचं म्हणजे काय करायचं? सगळ्यात सोपं आहे. 4 वाणी आहेत परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी. वैखरी वाणीनं त्याचं स्मरण करायचं. कसं करायचं? हरी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला. बाहेरची मंडळी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पावन सीताराम
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन प्रभु राजा रामचंद्र महाराज की जय. वा मला बरंच काय सांगायचंय पण आता वेळ फार कमी आहे माझ्याकडे. तुम्ही अजून हात वरी केला नाही संपवा म्हणून तोपर्यंत मी संपवणार नाही. विठाल 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 झाला विठाल विठाल विठाल. वै खरी वाणीने देवाचं स्मरण करायचं. अखंड खंडीना जीवन रामकृष्ण नारायण किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग. नामस्मरण केलं पाहिजे महाराज. फार महत्व आहे कारण कलियुगामध्ये जर तरुण जाण्याकरता एकमेव साधन जर काय कलियुग माझी करारे कीर्तन हे नारायण देईल भेटी हे नारायण देईल भेट. कलियुग माझी करावे कीर्तन हे नाना जाना देईल भेटी हे नारायण देईल देईल भेटी. तेने नारायण देईल भेट हे खरं आहे आणि कलियुगा माझे करावे कीर्तन हे सुद्धा खरं आहे. नामस्मरण करावं हे सुद्धा खरं आहे पण करायचं कोण? आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. करायचं कोणच? काय झालं मंडळी, पूर्वी जी संत मंडळी जी होऊन गेली नामदेव महाराजापासून ते मारुतराव महाराजापर्यंत अनेक संत असतील, अगणित संत आहेत महाराष्ट्रामध्ये. सर्व संतांनी सांगितलं नामस्मरण करा आणि त्यांच्या सांगण्याने समाज सुधारला महाराज. आज आत्ता हल्ली वर्तमान काळात आमच्या सांगण्याने आमच्या कीर्तनाने समाज सुधारायला तयार नाही, बिघडायला सुद्धा तयार नाही. चूक तुमची नाही, चूक तुमची नाही. आमचा अधिकार कमी पडतोय. विठाल 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 झाला आता हे कीर्तन आपलं घरचंच आहे, थोडं मोकळं बोलतो. नामदेव महाराजांनी काय केलं? कीर्तन केलं. तुकाराम महाराजांनी काय केलं? कीर्तनच केलं. अहो कीर्तनाची फलश्रुती सांगत असताना तुकोबाराय म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. किंवा याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. मंडळी नामदेव महाराज कीर्तन करायचे. कीर्तनामध्ये वैभव जर काय असेल आपलं फार खूप चांगलं आहे, फार मजेत चाललंय आपलं. आपल्या कीर्तनाला 10-15 टाळकरी आहेत, फेटा बांधलाय, काठाचे उपरणी आहेत, ट्रॅकिंग काय म्हणतात ट्रॅकिंगचे शर्ट आहेत. पण नामदेव महाराज ज्या वेळेला वाळवंटात कीर्तन करायचे तर वर्णन सांगतात सोंभाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. माऊली कीर्तनकारांनी कोणता कोट घातलाय, कीर्तनकारांनी कोणतं शर्ट घातलंय हे फार महत्त्वाचं नाही, त्याच्या अंतःकरणातला भाव काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्या अंतःकरणात कथा करत असताना कीर्तन करत असताना देवाप्रती किती भावना आहे, काय श्रद्धा आहे हे फार महत्त्वाचं. महाराज कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनाचं मला सांगायचं महत्त्व, त्या कीर्तनाचं वैभव काय होतं सांगू का? टाका महाराज. नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता बोला नाचता 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 देवाचा गळला पिता
देवाचा गळा पितांबर नाचता हे नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळा पितांबर देवाचा गळा पितांबर नाचता नाचता सावध होई देवाईसे बोले कबीर सावध होई देवाईसे बोले कबीर सावध होई देवाईसे बोले कबीर नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे नाचता नाचता काय कीर्तनाचा अधिकार महाराज नामदेव महाराज कीर्तन करायचे टाळकरी नव्हती साऊंड सिस्टीम नव्हती मंडप नव्हता काठाचे धोतर सुद्धा नव्हते उपरणे नव्हते सुंभाचा करदोडा रक्ताची लंगोटी होती पण कीर्तनाचा अधिकार विटेवरचा देव जगाचा मालक खाली उतरून कीर्तनात येऊन नाचायचा एवढा नाचायचा धोतर फेटलेली देवाला भान नव्हतं एवढा नाचायचा काय कीर्तनाचा अधिकार महाराज कधीतरी आपण आपला विचार केला पाहिजे कशाचा कीर्तनाचा आपल्या कीर्तनात लोक आपल्या समोर बसून झोपी जातात विठाल 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 असो बिकट परिस्थिती महाराज महाराज काय सांगतात नामस्मरण करणं गरजेचे महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सूट दिली संतांनी सोपा करून सांगितला याचा अर्थ असा नाही कोणी यान काही करा संतांनी सांगितलं या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी किंवा सकळासी येथे आहे अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बारे नारी नर आदी करून यशाही एवढा अधिकार दिला याचा अर्थ असा नाही की संप्रदायाचा आपण धिंगाणा करायचा इस्कॉन नावाचा संप्रदाय बघा हरिकृष्णा कधी जर पंढरपूरला गेले तर चंद्रभागेच्या अलीकडच्या साईडला त्यांचं मंदिर आहे हरिकृष्णाचं जाणारी मंडळी आपण वारकरी मंडळी आहात त्यांच्या संप्रदायामध्ये जर प्रवेश करायचा असेल दीक्षा घ्यायची असेल तर ज्याला मंत्र द्यायचा आहे दीक्षा द्यायचा आहे त्याला त्याच्याकडून नियम करून घेतला जातो त्याच्याकडून नियम करून घेतला जातो की तू दिवसातून एवढा 1000 जप केला पाहिजे हे जर जमत असेल तरच दीक्षा मिळेल अन्यथा मिळणार नाही ह्याच्यातला कोणता नियम आपल्या संप्रदायात आहे कोणताच नाही कोणी यायचं आणि कोणालाही माळ घालायची काही करायचं विठाल 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 असो खूप काही बोलण्यासारखं आहे वेळ फार कमी आहे ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास लोक म्हणले महाराज आम्ही आत्तापासून जन्मलो तेव्हापर्यंत आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी जीवनामध्ये कमावल्या कोणाचं वय 50 झाले कोणाचं 32 आहे कोणाचं 60 आहे कोणाचं 70 आहे कोणी रिटायर झाले कोणी अजून होणार आहे कोणी ड्युटीवर आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्ही फार काही प्रगती की संसारामध्ये केलेली आहे आत्तापर्यंत आम्ही खूप काही केलं काय केलं आमच्या वडिलांच्या हातची 5 एकर जमीन होती आम्ही 5ची 10 केली कोणा 10ची 5ही केली असेल तो विषय सोडून द्या कोणाचे पूर्वी घरं साधी मातीची होती आता एकही घर तरोड्यामध्ये मातीचं राहिलेलं पत्राचं सुद्धा नाही क्वचित एखादा असेल एवढी आम्ही प्रगती केली फार मोठं आम्ही प्रगतीचं शिखर गाठलंय बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये आम्ही जमा केल्यात ह्याच्यातनं काही आमच्या उपयोगाला येईल का नाही महाराज म्हणतात ते तिळभर सुद्धा उपयोगाला येणार नाही पिया पुत्र धन नासिबंत घाटी पिया पुत्र धन नासिबंत घाटी
नशिबासाठी प्रिया पुत्र प्रिया पुत्र एकदा काय करा, सर्व मंडळींनी आपले 2 हात वर करा. सगळ्यांनी मंडपातले, मंडपाच्या बाहेरचे, स्टेजवरचे. काही लोक म्हणतील आता विठोबा रखुमाई भजन व्हायला म्हणजे कीर्तन. असं काही नाही. तुम्हाला उगाच समाधान वाटावं म्हणून मी म्हणलं भजन घ्यालो. 10 मिनिटामध्ये सेवा उरकायची आहे. सर्वांनी हातवरी करा सगळे. जोपर्यंत तुमचं भजन मला पटणार नाही तोपर्यंत कीर्तन सुटणार नाही. तुमचं भजन जर मला पटलं तरच आपलं कीर्तन सुटलं. नाही तांबडं तांबडं जर फोटो द्यायचं नसेल, कीर्तन सोडायचं असेल तर इमानदारीनं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा विठोबा हरी विठोबा विठोबा हरी 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 वाह, काय माणसं खुश झाली बा. पण काळजी करू नका, 10 मिनिटामध्ये आपल्याला शिवा ओरकायची आहे. जगत गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, तुम्ही ज्याला संपत्ती समजता, तुम्ही ज्याला आपलं धन समजता, त्यापैकी कोणत्या गोष्टी आहेत? 3 गोष्टी सांगितल्या यादी. मावशी इकडं बघा, थोडं 2 मिनटं बघा फक्त. काय कोणत्या गोष्टी? महाराज म्हणतात, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, धन म्हणजे पैसा. यापैकी एकही गोष्ट आपल्या उपयोगाची नाही. संसारात काहीच आपल्या उपयोगाचं नाही महाराज. आपला हा गोड गैरसमज आहे. आपला गोड गैरसमज आहे. शरीर आपलं आहे, शरीर संबंधी आपले आहेत. इथं शरीरच आपलं नाही तर शरीर संबंधी आपले असणं काही शक्यता सांगता येत नाही. फक्त आपण गैरसमजामध्ये आपलं जीवन जगत आहोत. किती गैरसमज आपल्या सगळ्यांना वाटते. भावाचं आपल्यावर प्रेम आहे, पत्नीचं आपल्यावर प्रेम आहे, वडिलाचं आपल्यावर प्रेम आहे, मुलाचं आपल्यावर प्रेम आहे, किंवा एखाद्या भजनाला वाटते महाराजाचं आपल्यावर प्रेम आहे, पकवाजाला वाटते महाराज आपल्यावर प्रेम आहे. पण इथं कुणाचं सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा वाटत असेल गाववाल्याचं आपल्यावर प्रेम आहे, पण असं काही नाही. नागिरे वा वा नागी कुणाचे कुणी नागिरे नागी कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी भजन कुणाचे भाव कुणाचे कोण कुणाचे सखे सोय रे हे मेल्यावरती मागे राहतील तुटतील धागे दोरे बाबुली बाबुली ज्ञानराजा नागिरे हो नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे माऊली. टाळी तर वाजवायला लागलं गोड. आता असे तुम्ही जर प्रमाण म्हणले तर कीर्तन नाही. काळजी करू नका, बाहेरचे माणसं उठून जातील. जाय ना, काय अडचण नाही. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो महाराज. मी कीर्तनाला बसने प्रवास करायचो, आताही करतो बसनेच, असं काय नाही.
नांदेडच्या बसस्टँडला गेलो नवनाथ महाराज. नांदेडच्या बसस्टँडला गेलो, बसमध्ये चढलो. चढल्याच्या नंतर बसमध्ये एकच ठाकरे महाराज, एकच सीट शिल्लक होती. त्या सीटवर जाऊन बसणार बळीराम महाराज. धर्माबादला जायचं होतं, धर्माबादला कीर्तन होतं. सीटमध्ये जाऊन बसणार. तेवढ्यात कंडक्टर साहेब म्हणले, महाराज सीट धरलेली आहे म्हणले, बसू नका, बसू नका म्हणले. बसू नका म्हणलं, काय अडचण, काही इलाज नाही म्हणलं. गाडीत उभा राहिलो. उभा राहिल्याच्या नंतर थोडं नांदेडच्या बाहेर गाडी आली. आल्याच्या नंतर एक 80-90 वर्षाची म्हातारी आजी काठी टिकीत आली आणि गाडीमध्ये चढली. त्या सीटवर बसली. बसल्याच्या नंतर मला थोडा प्रश्न पडला की कंडक्टरनं स्वतः जर जागा धरली असेल तर बाई कोणीतरी विशेष असेल, त्याची काही नातेवाईक असेल, काही संबंध असतील. मी जवळ गेलो, साहेब तुम्ही स्वतः जातीनं जर सीट धरली असेल तर ही म्हातारी तुमचे कोणतरी काही नातेवाईक असेल, काय संबंध आहे? ते म्हणले, महाराज ती माझी मावशी नाही, मामी नाही, काकू नाही, माय नाही, कोणीच नाही म्हणले, पण त्या म्हातारीचा माझ्यावर फार जीव आहे म्हणले, फार मला प्रेम लावते म्हणले. म्हातारीच्या जवळ गेलो. आजी साहेब तुमचे कोणी? म्हणजे कोणीच नाही. परत साहेबाला विचार, साहेब प्रेम लावते म्हणजे नेमकं काय करते म्हणलं, कारण प्रेम काय सांगता बोलता येत नाही, क्रियेतून कळत असते. तर नेमकं क्रिया काय करतात आजी? साहेबांनी सांगितलं, काय नाही म्हणले, महाराज रोज म्हातारी ज्या वेळेला गाडीत येत असते त्यावेळेला मुठभर काजू आणि मुठभर बदाम मला भिजून खायला आणते म्हणले. काय आणते? मुठभर काजू मुठभर बदाम भिजून खायला आणते. मला विशेष वाटलं, या काळात कीर्तन करायला कोणी काजून बदाम द्यायला तयार नाही. आणि अनोळखी कंडक्टर करता रोज जर मुठभर काजून मुठभर बदाम म्हातारी आणते, काहीतरी विशेष आहे. मग ते म्हातारीच्या जवळ गेलो. आजी काय तुमचं प्रेम साहेबावर? काय प्रेम म्हणलं, तुम्ही रोज मुठभर काजू मुठभर बदाम आणता, काय प्रेम आहे? ती म्हणली, साहेब महाराज खरं सांगू का म्हणली, प्रेम तसलं काय नाही म्हणली, माझ्या मुखात एकही दात राहिला नाही म्हणली, आता मग सगळे पडले तर म्हणली, मला पहिलेपासून काजू बदाम खायचा नाद आहे म्हणली, मी रोज काजू बदाम खात असते आणि चगळून काय थुका म्हणून साहेबाला देत असते म्हणली. आता या येड्याला काय वाटाले, हिचं माझ्यावर काय आहे? प्रेम आहे. ती कंडक्टर दुसरा कोणी नाही, आपण कंडक्टरच हो. हे जीव म्हणजे कंडक्टरच आहे. आपल्याला भ्रम आहे, पत्नी प्रेम करते, भाऊ प्रेम करते, कोणीच कोणावर प्रेम करत नसते, सगळा स्वार्थ असते. विठाल 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 हला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेचे फळ जास्त काय प्रमाण देव. तुम्ही काकडा रोज म्हणणारी मंडळी आहेत, आपल्या काकड्यामध्ये एक प्रमाण देतो. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. सगळ्या गोष्टी नासक्या आहेत, मिथ्या आहेत, दुःख देणाऱ्या आहेत, आपल्याला कोणीही सहकारी होणार नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचेत जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यम आज्ञा. ज्या वेळेला इकडे जाण्याची वेळ येते, कोणीकडे इकडे जाण्याची वेळ येते, त्यावेळेला आपल्यासोबत काही येत नाही. धना आणि भूम पशवश्च गोष्टी भारी आग्रह दारे जनस्मशाने ध्येयश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक. जात असताना आपल्यासोबत काही जर येत असेल तर आपण जन्मलो तेव्हापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात आपण तरोडा गावामध्ये जे काही चांगलं वाईट कर्म केले, लोकांसोबत जो व्यवहार केलाय, जे काही पुण्य केले, जे काही अन्नदान केलं असेल, जो काही धर्म केला असेल, जे काही आपण लोकांसोबत सौजन्याने वागलो असेल, कोणाला त्रास दिला असेल, कोणाला सहकार्य केलं असेल, तेच चांगलं किंवा वाईट कर्माची शेदोरी आपल्यासोबत येणार आहे, दुसरं काही आपल्यासोबत येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात ना, शिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीण तेचे फळ. महाराज म्हणतात, ज्या वस्तूचं बीजच जर शीण देणार आहे, दुःख देणार आहे, तर फळ काय देईल? शीणच देईल, दुःखच देईल. नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे नामस्मरण करा. नामस्मरण ही नाव आहे, नौका आहे, जीवाला अलीकडच्या तीराकडून पलीकडच्या तीराला नेऊन सोडणारी नौका आहे. पण मी सांगतो महाराज, नेहमी सांगत असतो, नाव जीवाला अलीकडच्या तीराकडून पलीकडच्या तीराला नेऊन सोडते, पण ती नाव जर फुटकी असेल, नाव जर फुटकी असेल, पलीकडे तर नेतच नाही, मधात नेऊन बुडीते. त्याचा परमार्थ जीवाला तारणार आहे, भवसागराच्या पलीकडे नेऊन सोडणार आहे. पण परमार्थ जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर मधात नेऊन बुडवतो. म्हणून परमार्थ जर योग्य व्हावा असा वाटत असेल तर परमार्थ विकार रहित
आणि प्रेमसहित करणं गरजेचं आहे. परमार्थ थोडी परी नेरे अविट ते घ्यावे खरे. आणि मराठीत सांगायचं झालं तर शॉर्टबट स्वीट. थोडंच करा पण चांगलं करा. नाव धड करा सहस्रनामाची, जय भवसिंधूची थडी पावी. आणि 11:30 वाजले असल्यामुळं महाराज म्हणतात या नामस्मरणामध्ये एवढं बळ आहे, एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे. कारण या जगात माणूस कोणालाही भेट नाही महाराज. सहसा या काळात माणूस वडिलाला भ्यायला तयार नाही, भावाला मोठ्या भ्यायला तयार नाही, सरपंचाला नाही, पोलीस अधिकाऱ्याला नाही, आणि महाराजाला तर अजिबात नाही. माणसं भीतात कोणाला? फक्त या जगात माणसाला भीती एकाच गोष्टीची महाराज, ती म्हणजे काळाची भीती आहे माणसाला. फक्त माणूस आपल्या मृत्यूला भीतो, दुसरं कशालाही भ्यायला तयार नाही. ज्या वेळेला माणसाला कळतं की आपलं मरण जवळ आलंय, जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी, मृत्यूच्या भेटी जवळी आली, असं ज्या वेळेला कळते त्यावेळेला माणसाला भीती निर्माण होते. असं असा भीती वाटत नाही. तसं माणूस या जगात कशालाच भेट नाही, पण काळाला भेटतो. पण महाराज म्हणतात असा जरी काळ असेल तरी जगा काळ खाय, आम्ही माता दिले पाय. जगाला खाणाऱ्या काळावर आम्ही मात केली. कशाने केली? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, 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 तुका म्हणे हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. भात भरारी राम बाणी, भात भरारी राम बाणी, भात भरारी राम बाणी, भात भरारी राम बाणी, भाता भरारी रामबाणी. नाशिवंत हाती प्रिया पुत्र नाशिवंत प्रिया पुत्र धन, नाशिवंत हाती प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी. महाराज म्हणतात या नामस्मरणाच्या बळावर काळावर सुद्धा विजय मिळवता येतो. एवढं या नामस्मरणाचं बळ सामर्थ्य आहे. म्हणून सप्ताहातून काही जर घ्यायचं असेल तर एकच बोध घेऊन जा, जीवनामध्ये नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून सतत नामस्मरण केलं पाहिजे. आणि परमार्थिक जीवनामध्ये परमार्थिक व्यक्ती करता दुसरं कोणतं धन नाही महाराज. खरं धन हेच आहे. कोणतं? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतन, हे उपाय लाभाचे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात आमच्या घरी जर धन कोणतं असेल तर नारायण घरी साठविले धन, अवघे चिवान तया पोटे. मीराबाईला जरी विचारलं कोणतं धन आहे, पायो जे महिने राम रतन धन पायो. आणि कधी जर चुकून वृंदावनला गेले, तुम्ही जाणारच हे 4 धाम केले माणसे, पण निवांतपणे जर वृंदावनला गेले आणि तिथल्या जर लोकांना विचार तुमचं धन काय, ते फार गोड सांगतात. हरी हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा, श्री कृष्ण धन राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. जीवनामध्ये
नामस्मरण एक फार मोठं धन आहे, म्हणून या धनाची साठवण करा. सांगायचा मुद्दा एवढाच आहे. आपली संकल्पित वेळ होऊन गेलेली आहे. अजून मी 2 तासही बोलू शकतो, पण तुम्ही पुन्हा माझं कधी कीर्तन ऐकायला येणार असं होईल कदाचित. म्हणून आता झालेली सेवा म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी माझ्याकडून करवून घेतलेली सेवा, कारण अतिशय गोड नियोजन आहे. आपल्या आता सध्या तरी वास्तविकता आहे, स्तुती म्हणून नाही. आत्ता आपल्या पंचक्रोशीत आपल्या नांदेड उत्तरमध्ये तरोडा बुद्रुक सारखा सप्ताह एवढ्या भव्य आणि दिव्य प्रमाणात दुसरा कोणताही नाही. भविष्यात होईल सांगता येणार नाही, पण आत्ता तरी नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा सप्ताह साजरा करीत आहात. अतिशय गोड वातावरण आहे. गावकरी मंडळी पहिल्या दिवशीपासून काल्यापर्यंत रोजचे जे अन्नदात आहेत त्यांना धन्यवाद. जे काही सेवा करतात त्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले, सप्ताह कमिटी, वाढणारे, आचारी, दान करणारी सगळी जे काही मंडळी आहे, त्यामध्ये आमचे महाराज मंडळी अतिशय गोड, आमचे ज्यांचं मृदंगाचं वादन आहे असे महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तन मृदंग वादक आहेत आणि भविष्यात कीर्तन सुद्धा करणार आहेत. असे आमचे नवनाथ महाराज भंडारी महाराजांची उपस्थिती आहे. गोड त्यांनी सेवा दिली. नंतर ज्यांचं ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ आहे असे बालाजी महाराज आष्टूरकर महाराजांचं गायनसुद्धा गोड आहे आणि पारायणसुद्धा गोड आहे. महाराजांची उपस्थिती लाभली. त्यानंतर बळीराम महाराज आहेत, शहाणे महाराज आहेत, गोविंद महाराज आहेत, गावातील भजनी मंडळी आहे, आमचे बालाजीराव आहेत, नेर्लीकर आहेत, मुंजाजी महाराज आहेत आणि आपण सर्वजण अतिशय गोड वातावरणामध्ये सेवा या ठिकाणी करण्याचा योगाला. बसवराज स्वामी महाराज आहेत, अर्धापूरची मंडळी आहे, तरोडा ग्रामस्थ, पासदगाव आणि पंचक्रोशी सर्व भाविक मंडळी. आपणा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना एकच सूचना आहे, कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तन ऐका, नुसतं ऐकू नका. कीर्तन ऐकून सोडून द्यायचा विषय नाही. काहीतरी घेऊन जा, काहीतरी, याचा अर्थ चपला, बुटा, स्टँड असं काही नेऊ नका. आणि कीर्तन ऐकताना किंवा कोणाची संगत करत असताना राजहंस पक्षी ज्याप्रमाणे जीवन जगतो तसं जगा. एखाद्या व्यक्तीच्या जर संगतीमध्ये राहत असाल तर त्या व्यक्तीकडे जे काही चांगलं आहे सार ग्रहण करा, त्याचं चांगलं तेवढंच घ्या. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणदोष असतात. आपण ज्याच्याशी मैत्री करतो, ज्यासोबत राहतो, त्याच्याकडे काही चांगलेही गुण असतात आणि काही दुर्गुणसुद्धा असतात. सद्गुणाचा स्वीकार करा आणि दुर्गुणाचा त्याग करा. ते आपलं ते ठरलेलंच आहे. कारण आपल्याला ऊर्ध्वगतीला जायचंच नाही, त्याच्यामुळे आपण दुर्गुण लवकर घेत असतो. पण जर ऊर्ध्वगतीला जायचं असेल, परमात्मा मिळवायचा असेल, सद्गुणाचा अंगीकार करा. कीर्तनात जे काही योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. जे काही चांगलं वाटलं असेल ते माझे गुरुवारी हरिभक्तीपरायण गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आळंदीकर यांचा असेल. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, मला यात बदल करण्याचा मी प्रयत्न करील. चुकीचं सांगा, कारण मी तुमचाच आहे. फक्त नाव जरी पासदगावकर असेल तर मी वर्षातले 6 महिने तरोड्यामध्येच असतो. कारण माझ्या जीवनामध्ये मी सगळ्यातल्या काही जर परमार्थातला आवडीचा विषय असेल महाराज, ते म्हणजे काकडा. काकडा आमचा फार आवडीचा विषय आहे आणि त्या काकड्याला मी फार वेळ दिला आणि त्या काकड्यात त्यातल्या त्यात जास्त वेळ तरोड्यामध्ये दिला. म्हणून कारण एक जीवनामध्ये रक्ताच्या नात्याच्या पलीकडे काही नाती असतात, ती म्हणजे परमार्थातली प्रेमाची नाती असतात. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, असा आपला प्रेमाचा संबंध आहे. असाच संबंध आपण टिकून ठेवावा अशी भगवान परमात्म्याची प्रार्थना विनंती. अतिशय आपला भव्य सप्ताह आहे. युवले शिरूप लाविले द्वारी, त्याचा विलो गेला गगनावरी. आपला सप्ताह उत्तरोत्तर असाच वाढत जाऊ अशी भगवान परमात्म्याची प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, सेवेमध्ये जमा धरा कृपा करा. शेवटी विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी बोल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली देवा थोडे उत्तरे करा क्षमा परत महाराज उच्चारिला काय करा क्षमा परत महाराज करा क्षमा परत महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण कबीर महाराज अत्तार यांचे ठिकाण होते.